नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल मधील प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया याला अनुसरून माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या अगोदर आपण या प्रकरणातील प्राथमिक आर्थिक क्रियामधील शिकार, कंदमुळे फळे गोळा करणे व लाकूड तोड या प्राथमिक आर्थिक व्यवसायांची किंवा क्रियांची माहिती आपण घेतलेली आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी प्राथमिक आर्थिक क्रियामधील मासेमारी व पशुपालन या आर्थिक क्रियांविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, प्राथमिक आर्थिक क्रियेपैकी मासेमारी ही एक मानवाची महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. विद्यार्थ्यांनो, पृष्ठ क्रमांक 35 वरती तुम्हाला आकृती क्रमांक 4 चा जो नकाशा आहे त्याला अनुसरून नकाशाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी सांगितलेली आहेत. विद्यार्थ्यांनो, नकाशामध्ये मासेमारी हा जो काही घटक आहे याला अनुसरून कोणत्या प्रदेशात मासेमारी साधारणपणे जगात चालते याला अनुसरून माहिती जी दिलेली आहे ती पाहून या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं देणं तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपण या ठिकाणी हे विचारलेले प्रश्न व त्यांची जी उत्तरे आहेत याची माहिती घेऊया. यातील प्रश्न क्रमांक 1 जो विचारलेला आहे, ग्रँड बँक मासेमारी क्षेत्र उत्तर अमेरिका खंडाच्या कोणत्या किनाऱ्यावर आहे? विद्यार्थ्यांनो, याचं आपल्याला उत्तर सांगता येईल ते म्हणजे उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर ग्रँड बँक मासेमारी क्षेत्र आहे. आपल्याला हे नकाशामध्ये दिसत आहे पहा. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, युरोप खंडाच्या डॉगर बँक क्षेत्रात मासेमारी मोठ्या प्रमाणात का होत असावी? विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर आपल्याला सांगता येईल, गल्फ व उत्तर अटलांटिक उष्ण प्रवाह व ध्रुवीय शीतप्रवाह हे या क्षेत्रात एकत्र येतात. या ठिकाणी त्यामुळे माशांच्या खाद्याची विपुलता मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यामुळे या क्षेत्रात माशांची पैदास ही मोठ्या प्रमाणात होते. म्हणून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. हे उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला नकाशात पाहून हे उत्तरं द्यायचे आहेत. ऑस्ट्रेलिया खंडात कोणत्या भागात मासेमारीचा विकास झालेला आहे? विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर आपल्याला देता येईल, ऑस्ट्रेलिया खंडात किंवा ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व दक्षिण म्हणजेच आग्नेय दिशेला व न्यूझीलंडच्या उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला मासेमारीचा विकास झालेला आहे. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे, आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीची क्षेत्रे का जास्त आहेत? याचं आपल्याला उत्तर सांगता येईल की या ठिकाणी दंतूर किनारपट्टी व भूखंड मंच जे आहेत हे विस्तृत असल्यामुळे आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी क्षेत्र जास्त प्रमाणात आहेत. त्यानंतर शेवटचा 5वा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, तो म्हणजे ग्रीनलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर मासेमारी केली जाते, कारण सांगा. याचं उत्तर आपल्याला सांगता येईल, उत्तर ध्रुवाकडून येणारा शीतप्रवाह व विषुववृत्ताकडून येणारा गल्फचा उष्ण प्रवाह या भागात एकत्र येतात. या भागात त्यामुळे माशांची खाद्याची वाढ जी आहे ही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते आणि साहजिकच त्यामुळे प्लवंग किंवा प्लॅक्टेनची वाढ जी आहे
ती देखील आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. त्यामुळे माशांची चांगली पैदास होते. तसेच इथे उथळ भूखंड मंच आहे, म्हणून ग्रीनलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला ह्या नकाशाला अनुसरून जे विचारलेले प्रश्न आहेत त्यांची उत्तर आपल्याला या ठिकाणी थोडक्यात देता येतील. विद्यार्थ्यांनो, मासेमारी या प्राथमिक व्यवसायावर अनेक प्राकृतिक आणि मानवी घटकांचा परिणाम आपल्याला झालेला दिसतो. उदाहरणार्थ पहा, प्राकृतिक घटकामध्ये आपल्याला सांगता येईल की प्रदेशातील हवामान, त्यानंतर प्रदेशाचे या ठिकाणी जो काही समुद्रबूड जमीन असेल त्या समुद्रबूड जमिनीची रचना किंवा दंतूर किनारपट्टी किंवा या ठिकाणी जे मानवी घटक दिलेले सांगता येतील आपल्याला, ते म्हणजे या ठिकाणी मासेमारीसाठी भांडवल जे आहे हा घटक महत्त्वाचा ठरतो. कारण मासेमारी करण्यासाठी यांत्रिक बोट आवश्यक असते, तसंच चांगल्या जाळी ज्या आहेत माशांची पकड करण्यासाठी आवश्यक असते. तसंच काही यांत्रिक उपकरणं जे आहेत त्यांची देखील मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. तर अशा पद्धतीनं हे जे काही घटक आहेत प्राकृतिक आणि मानवी घटक, यांचा परिणाम आपल्याला मासेमारीवर मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. त्यानंतर मासेमारी व्यवसायाची सुरुवातीचे स्वरूप जर आपण पाहिलं तर हे फक्त उपजीविकेपुरतंच या ठिकाणी मर्यादित होते. आपली अन्नाची गरज भागवण्यापुरतीच या ठिकाणी मासेमारीचा व्यवसाय जो आहे हा पूर्वी केला जायचा. परंतु आत्ता सध्याच्या स्थितीत जर आपण पाहिलं तर मासेमारी हा एक महत्त्वाचा व्यवसाय आपल्याला झालेला दिसतो. महत्त्वाची प्राथमिक आर्थिक क्रिया या ठिकाणी आपल्याला हा व्यवसाय बनलेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, सहजपणे आपण जर पाहिलं तर विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशात आपल्याला मासेमारी व्यवसायाचे महत्त्व जे आहे हे अनन्यसाधारण असलेलं दिसून येतं. कारण किनारपट्टीच्या प्रदेशात या ठिकाणी आपल्याला शेतीचा फारसा विकास झालेला दिसत नाही किंवा अन्य इतर उद्योग व्यवसायांचा देखील फारसा विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे येथील लोकांना प्रामुख्यानं ह्या मासेमारी व्यवसायावरच जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करावं लागतं. त्यामुळं आपल्याला ह्या प्रदेशात मासेमारी व्यवसायाचा विकास जो आहे हा झालेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, यानंतर आता आपण पाहूया की मासेमारी व्यवसायासाठी अनुकूल असणारे घटक कोणकोणते घटक हे मासेमारी व्यवसायासाठी अनुकूल ठरतात. त्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे समुद्राचा उथळ भूखंड मंच. विद्यार्थ्यांनो, समुद्राचा असा भाग की जो 200 मीटरपेक्षा खोल आहे, अशा उथळ समुद्रामध्ये भूखंड मंच म्हणून आपण हा भाग ओळखतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. उदाहरणार्थ पहा, पॅसिफिक महासागरातील व चीनजवळील ओखोत्स्क हा जो प्रदेश आहे हा उथळ समुद्राचा भूखंड मंच म्हणून ओळखला जातो. हा मासेमारीसाठी या ठिकाणी अनुकूल असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर दुसरा घटक जो आहे मासेमारी व्यवसायासाठी अनुकूल ठरणारा तो म्हणजे समुद्रातील उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संगम किंवा ज्या ठिकाणी उष्ण प्रवाह व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात अशा ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात माशांची वाढ व पैदास होत असल्याचे दिसून येते. विशेषतः भूखंड मंचावर ज्या ठिकाणी उष्ण व थंड सागरी प्रवाह यांचा संगम होतो अशा प्रदेशात आपल्याला प्लवकाची वाढ ही मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. त्यामुळे अशा भागात मोठ्या प्रमाणात माशांची पैदास होते. असे प्रदेश निसर्गतः मासेमारीची क्षेत्रे म्हणून ओळखली जातात. आपण उदाहरण जर पाहिलं तर क्युरोशिओचा उष्ण प्रवाह व ओयाशिओचा थंड प्रवाह जपानजवळ एकत्र येतात. या ठिकाणी आपल्याला मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येतं. विद्यार्थ्यांनो, यानंतर आता आपण
मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे इतर घटक जे आहेत याविषयी माहिती पाहूया. यातील पहिला जो घटक आहे तो म्हणजे जपान आणि चीनसारख्या काही देशामध्ये मासेमारीचे पारंपरिक कौशल्य उच्च दर्जाचे आहे. त्यामुळे तेथे हा जो व्यवसाय आहे हा आपल्याला जास्त विकसित झालेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारा दुसरा घटक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे जमिनीची कमतरता, तसेच जास्त लोकसंख्या आणि प्रथिनांचा पुरवठा करणाऱ्या इतर अन्न घटकांची टंचाई. यामुळे बेट स्वरूपातील देशांना मासेमारी व्यवसायावरच अवलंबून राहावे लागते. कारण जमिनीची कमतरता असल्यामुळे येथील लोकांना शेती किंवा अन्य व्यवसाय करण्यासाठी जागा जी आहे ही उपलब्ध होऊ शकत नाही. तसंच प्रदेशातील लोकसंख्या जी आहे ही जास्त असल्या कारणानं आणि या लोकसंख्येला प्रथिनांचा पुरवठा करणारे इतर अन्न घटकांची टंचाई निर्माण झाल्यामुळे लोकांना केवळ मासेमारी व्यवसायावरच मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागतं. उदाहरणार्थ जपान, फिलिपाईन्स येथे आपल्याला हा मासेमारी व्यवसाय जो आहे हा त्यामुळे परंपरेनं आर्थिक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात विकसित झालेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारा तिसरा घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे इतर व्यवसायांची कमतरता. हा या व्यवसायाच्या वाढीस कारणीभूत आहे. इतर व्यवसाय अशा प्रदेशामध्ये विकसित न झाल्यामुळे या प्रदेशातील लोकांना मासेमारी या व्यवसायावरच अवलंबून राहावं लागतं. त्यानंतर चौथा परिणाम आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढीस लागलेलं दिसून येतं. अलीकडच्या काळात या ठिकाणी मासेमारीसाठी अत्याधुनिक बोटी, जाळ्या तसंच इतर तंत्रज्ञानाचा अवलंब जो आहे हा मोठ्या प्रमाणात होत असल्या कारणानं हा मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेला आपल्याला दिसतं. पाचवा या ठिकाणी परिणाम करणारा घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे दंतूर किनारे. समुद्राचे जे दंतूर किनारे असतात या ठिकाणी उत्तम बंदराची निर्मिती जी आहे ही होते आणि त्यामुळे अशा प्रदेशात आपल्याला मासेमारी मोठ्या प्रमाणात होताना दिसते. सहावा घटक सांगता येईल उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये मासे हा नाशवंत पदार्थ सहजपणे साठवता येतो. कारण उच्च अक्षवृत्तावरील हवामान हे समशीतोष्ण असल्यामुळे या ठिकाणी मासे जे आहेत हे जास्त काळापर्यंत या ठिकाणी आपल्याला सहजपणे जास्त कालापर्यंत या ठिकाणी साठवून ठेवता येणं शक्य होतं. परंतु उष्णकटिबंधामध्ये मात्र या ठिकाणी शीतगृहांची सोय असल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी मासेमारी व्यवसाय हा करता येत नाही. कारण मासे हे नाशवंत असल्यामुळं या उष्णकटिबंधीय प्रदेशात शीतगृहांची सोय आपल्याला करावी लागते. त्यानंतर या मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारा सातवा घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे किनारपट्टीपासून वनप्रदेश जवळ असल्याने जहाज बांधणी व्यवसायासाठी लाकूड सहज प्राप्त होते. तर ज्या प्रदेशात मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते असे प्रदेश जर आपण पाहिले तर साधारणपणे त्या प्रदेशाच्या किनारपट्टीपासून वनप्रदेश हे आपल्याला जवळ असलेले दिसतात. साहजिकच या ठिकाणी मासेमारीसाठी जहाज जे आहेत या जहाज बांधणीसाठी लाकूड अशा प्रदेशातून उपलब्ध होत असल्यानं या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात मासेमारीसाठी हा घटक अनुकूल ठरल्याचं दिसून येतं. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपल्याला हे वरील 7 घटक जे आहेत हे मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे घटक म्हणून या ठिकाणी सांगता येतील. यानंतर आता पुढील आपण आर्थिक क्रियाविषयी माहिती पाहणार आहोत ते म्हणजे पशुपालन. विद्यार्थ्यांनो, पशुपालनाला अनुसरून या ठिकाणी पृष्ठ क्रमांक 36वर तुम्हाला आकृती क्रमांक 4.1 हा जो नकाशा दिलेला आहे त्याला अनुसरून नकाशाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही लिहिण्यासाठी सांगितलेली आहेत. विद्यार्थ्यांनो, याला अनुसरून जे प्रश्न आलेले आहेत ते
पुढीलप्रमाणे आपल्याला त्याची उत्तरं सांगता येतील. नकाशाला अनुसरून विचारला गेलेला पहिला प्रश्न, पशुपालन आणि गवताळ कुरणे यांचा सहसंबंध सांगा. विद्यार्थ्यांनो, आपल्याला गवताळ कुरणे आणि पशुपालन यांचा सहसंबंध पुढीलप्रमाणे सांगता येईल. गवताळ कुरणाद्वारे पशुपालनासाठी मोठ्या प्रमाणात खाद्य किंवा चारा उपलब्ध होत असल्या कारणानं अशा भागात पशुपालन हे मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, पशुपालन व्यवसायाचा विकास सर्वात कमी कोणत्या खंडात आढळतो. नकाशाचं निरीक्षण करून आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर सांगता येईल. ते म्हणजे आफ्रिका खंड व ऑस्ट्रेलिया खंडात सर्वात कमी पशुपालन व्यवसाय आढळतो. त्यानंतर तुम्हाला तिसरा प्रश्न विचारलेला आहे, जगातील कोणत्या प्रदेशामध्ये पशुपालन व शेती एकत्रित होताना दिसते. विद्यार्थ्यांना याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. उत्तर अमेरिकेची संयुक्त संस्थांमधील मध्य भाग, युरोप खंड, रशियातील पश्चिमेकडील प्रदेश व आशिया खंडाच्या पूर्वेकडील व दक्षिणेकडील भाग, तसेच दक्षिण अमेरिका खंडातील काही प्रदेशात पशुपालन व शेती एकत्र होताना दिसते. तर अशा पद्धतीनं नकाशाचं निरीक्षण करून या ठिकाणी आपल्याला हे उत्तर देता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे, कोणत्या अक्षरवृत्तादरम्यान पशुपालन होताना दिसत आहे. याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. 30° ते 60° उत्तर व 30° ते 55° दक्षिण अक्षरवृत्ताच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पशुपालन होताना दिसते. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर पुढचा 5वा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, तो म्हणजे 30° उत्तर ते 30° दक्षिण या अक्षरवृत्तादरम्यान कोणत्या पट्ट्यात पशुपालन विकसित झालेले दिसत नाही. यामागचे काय कारण असावे. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी 4.1चा जो नकाशा आहे तो पाहून आपण याचं उत्तर या ठिकाणी अशा पद्धतीनं देऊ शकतो की 30° ते 60° उत्तर 30° ते 30° उत्तर ते 30° दक्षिण हे जर पाहिलं आपण तर हा विषुववृत्तीय उष्णकटिबंधीय पट्टा आहे आणि या प्रदेशात घनदाट वनं आपल्याला असलेली दिसून येतात. तसेच येथील हवामान हे रोगट प्रकारचं असलेलं दिसतं. तसंच या प्रदेशात निकृष्ट प्रकारचा चारा असल्या कारणानं या प्रदेशात पशुपालन व्यवसायाचा विकास हा जास्त प्रमाणात झालेला दिसत नाही. तर अशा पद्धतीनं याचं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर तुम्हाला 6वा प्रश्न विचारलेला आहे, ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व भागात पशुपालन केंद्रित होण्याचे काय कारण असावे. विद्यार्थ्यांनो, याचं आपल्याला उत्तर सांगता येईल. ते म्हणजे डाऊन्सचा विस्तीर्ण गवताळ प्रदेश, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व उपलब्ध बाजारपेठ यामुळे या प्रदेशात पशुपालन हा व्यवसाय आपल्याला केंद्रित झालेला दिसून येतो किंवा त्याचा विकास झालेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर 7वा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, तो म्हणजे खंडांतर्गत शुष्क हवामानाच्या प्रदेशात पशुपालन व्यवसाय जास्त प्रमाणात का विकसित झाला असावा. नकाशाला अनुसरून या ठिकाणी आपण निरीक्षण करून याचं उत्तर सांगू शकतो. ते म्हणजे शुष्क हवामानाच्या प्रदेशात असणारी विशाल गवताळ प्रदेश यामुळे या हवामानाच्या प्रदेशात पशुपालन व्यवसाय अधिक विकसित झाला आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण 4.1 या नकाशाला अनुसरून विचारलेले पशुपालनावर जे काही प्रश्न आहेत हे आपण विस्ताराने या ठिकाणी थोडक्यात सांगू शकतो. विद्यार्थ्यांनो, पशुपालनाविषयी माहिती पाहताना या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे पशुपालन व्यवसायाचे जागतिक वितरण जर आपण पाहिलं तर हे जागतिक वितरण 30° उत्तर ते 60° उत्तर व 30° दक्षिण ते 55° दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान या ठिकाणी पशुपालन व्यवसायाचा विकास जो आहे हा आपल्याला या ठिकाणी झालेला दिसून येतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल पशुपालनाचं, ते म्हणजे पशुपालन व्यवसायावर
हवामान या घटकाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आपल्याला असलेला दिसून येतो. कारण समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात पशुपालन व्यवसाय जो आहे हा आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणात विकसित झालेला दिसून येतो. तर उष्णकटिबंधीय प्रदेशातील हवामान हे पशुपालनासाठी जास्त प्रमाणात अनुकूल नसल्याने या ठिकाणी पशुपालन विकासावर आपल्याला त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला दिसून येतो. जास्त प्रमाणात विषुववृत्तीय प्रदेशात त्यामुळे आपल्याला किंवा उष्णकटिबंधीय प्रदेशात पशुपालन व्यवसायाचा विकास जास्त प्रमाणात झालेला दिसत नाही. विद्यार्थ्यांनो, उत्तर गोलार्धमध्ये या व्यवसायाचा विकास जास्त प्रमाणात झालेला दिसतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगतील ते म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील पशुपालनावर आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि विस्तीर्ण गवताळ कुरणे याचा आपल्याला अनुकूल परिणाम झालेला दिसून येतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधातील जे गवताळ कुरण आहेत, उदाहरणार्थ उत्तर अमेरिकेतील प्रेरी, दक्षिण अमेरिकेतील पंपाज, आफ्रिकेतील व्हेल्ट, त्यानंतर युरेशियातील स्टेपीज व ऑस्ट्रेलियातील डाऊन्स या प्रदेशात आपल्याला मोठ्या प्रमाणात व्यापारी स्वरूपात पशुपालन व्यवसाय होताना दिसून येतो. त्यानंतर या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जो आहे हा मोठ्या प्रमाणात केला जातो आणि मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध असल्या कारणानं त्याचा परिणाम येथे पशुपालन मोठ्या प्रमाणात होण्यावर आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे घटक आहेत पशुपालनासाठी हे अनुकूल ठरलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. यालाच अनुसरून आपल्याला पुढील घटक सांगता येईल तो म्हणजे दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिकेतील पशुपालन हे उच्च तंत्रज्ञानावर आधारित असून येथे पशुपालन व्यवसायाचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्यानंतर पुढचा घटक आपल्याला सांगता येईल घनदाट वने, रोगट हवामान, निकृष्ट चारा असणाऱ्या विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशात पशुपालन व्यवसायाचा विकास झालेला नाही. कारण पशुपालन व्यवसायासाठी या ठिकाणी येथील घनदाट वने, रोगट हवामान, निकृष्ट चारा हे विषुववृत्तीय प्रदेशातील हे जे घटक आहेत हे या ठिकाणी प्रतिकूल ठरलेले आहेत. पशुपालनासाठी हे घटक अनुकूल नाहीत. शेवटचा घटक या ठिकाणी आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे नकाशा आकृती क्रमांक 4.1 पाहता आपल्या असे लक्षात येते की शेतीखालील प्रदेश आणि पशुपालन व्यवसाय यांचे वितरण बऱ्याच प्रदेशात एकत्रित आढळून येते. यावरून हे व्यवसाय एकमेकांना पूरक असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर अशा पद्धतीनं शेती व्यवसाय आणि पशुपालन यांचा सहसंबंध जो आहे हा आपल्याला या प्रदेशात मोठ्या प्रमाणात असलेला दिसून येतो. ज्या ठिकाणी शेती मोठ्या प्रमाणात केली जाते अशाच प्रदेशात आपल्याला पशुपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. यावरून हे दोन्ही व्यवसाय एकमेकांना पूरक असल्याचे यावरून आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला पशुपालन हा जो काही घटक आहे या घटकाला अनुसरून माहिती थोडक्यात सांगता येईल. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण आर्थिक क्रियामधील पशुपालन त्याचबरोबर या पशुपालना अगोदर पाहिलेला जो घटक आहे मासेमारी हे दोन्हीही घटक याविषयी थोडक्यात माहिती लक्षात ठेवायची आहे.